नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सी लँग्वेजच्या सिरीजच्या व्हिडिओमध्ये. आणि लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं अरे. आता तुम्ही डायरेक्ट स्क्रीनवरच कसं काय आणला विषय. आपल्याला ते मोठ्या स्क्रीनचा जरा थोडा इश्यू असल्यामुळे ठीक आहे, काय विषय नाही, पण आपण आज शिकू. अरे बघितला होता की अरे म्हणजे काय आहे बाबा, एक कलेक्शन ऑफ एलिमेंट ऑफ सिमिलर डेटा टाइप्स. म्हणजे जर आपल्याला सेम डेटा टाइपचे एलिमेंटचं जर कलेक्शन करायचं असेल तर अरे इज द वन ऑफ द बेस्ट विषय. मग आता या अरे मध्ये तुम्हाला अजून पण सांगतो, अरेला डेटा स्ट्रक्चर मध्ये खूप इज्जत आहे. आपण डेटा स्ट्रक्चर बघू, काही विषय नाही. तोपर्यंत ज्यांनी आधीची प्लेलिस्ट बघितली नाही, ज्यांना काहीच माहित नाही, त्यांनी आधीची आधी प्लेलिस्ट बघा. मला वाटतं ही 14वा व्हिडिओ आहे. आधीची 13 व्हिडिओ बघा तुम्ही, मग पुन्हा याला स्टार्ट करू शकताय, काय विषय नाही. तर आज आपण अरेचे अजून काही एक्झाम्पल बघणार की बाबा त्याच्यात कसं बनायचं. फॉर एक्झाम्पल त्याचे सगळ्यांचे काउंट कसा करायचा, ते रिव्हर्स कसं प्रिंट करायचं, या गोष्टी सगळ्या बघू. तोपर्यंत चालू करतो. ओके. तर हे जे तुम्हाला कोड दिसतोय तो फॉर एक्झाम्पल कसा, ही कमेंट आहे. आणि नेक्स्ट लिपचा आपण वापरतोय, कंपायलर वापरतोय, काय विषय नाही. आणि हा व्हीएस कोड आपण का वापरत नाही हा म्हणलेलं ठीक आहे. पण काय झालं माहितीये का, मी जरा माझा पीसी रिस्टार्ट केल्यामुळं का नाही, ते सगळं ओएस डबल मारल्यामुळं ते माझं सगळं सीन केलेलं आहे. पण नंतर इन्स्टॉल करून पुन्हा चालू करून, पण तात्पुरता आपल्याला कन्सेप्ट शिकणं महत्त्वाचं आहे. हा, कन्सेप्टवरून आठवलं की एक जणांनी मला कमेंट केली होती की डेटा स्ट्रक्चर कधी शिकवणार, डेटा स्ट्रक्चर लँग्वेज कधी शिकवणार आहे. पण त्याला सांगायचं की मला डेटा स्ट्रक्चर ही लँग्वेज नाही बाळा, ती आहे कन्सेप्ट आहे. की तुझा डेटा तू कोणत्या वेन स्टोअर करतोय का नाही, त्याचं कन्सेप्ट आहेत. मग तू लिनियर वेन स्टोअर करू शकतोय, नॉन लिनियर वेन स्टोअर करतो. लिनियर मध्ये तुला ऑप्शन्स आहेत, क्यू, स्टॅक, लिंक्ड लिस्ट, डबल, ते सगळा सेन आपण बघू इन डिटेल, काय विषय नाही. पुन्हा ट्री आहे, ग्राफ आहे, बघू नंतर, काय विषय. पण ती लँग्वेज नाही. ओके, तो कन्सेप्ट आहे की तू अरेला सुद्धा स्टॅक बनवू शकतो, स्टॅकला सुद्धा अरे बनवू शकतो. असा विषय नंतर समजेल तुला मी काय म्हणतोय. ओके. आता मी एक अरे घेतो, सिंपल इंटीजर. अरेचा सिंटॅक्स आठवते ना, इंटीजर ए, आणि इथं असते साईज ऑफ अरे. मग आता मी 5 दिला, ए ला टिकला लावलाय का, तर मी इथं बी पण घेऊ शकतोय का, आयडेंटिफायर आहे, मी काही घेऊ शकतोय. ए डबल आर आर घेऊ शकतो. अरे 5 म्हणजे काय, त्याचे साईज आहे. साईज ऑफ एन अरे इज अ स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. आणि याच्यामध्ये मी एलिमेंट घेतो बाय डिफॉल्ट, घेऊ का, काय अडचण नाही ना, घेतो. 4 6 5 7 8, 5 झाले. ओके, डन. आता जरा रिमाइंडर की 4 5 6 7 8 हे जेव्हा मी असं लिहितो तेव्हा माझ्याकडे 5 व्हेरिएबल तयार झालेत. एका पहिल्या व्हेरिएबलचं सुरुवात होते ए ऑफ 0 न, आणि त्याच्यामध्ये किती स्टोअर होतं, 4 स्टोअर होतं. जेव्हा मी वरच लिहितो तेव्हा झालं हे आत. म्हणजे 0ला 1 4 आहे, 1ला 6 आहे, 2ला 5 आहे, 3ला 7 आहे, 8ला 4ला 8 आहे. म्हणजे अरेची जेवढी साईज आहे ते 0 पासून स्टार्ट होते, आणि n-1 ह्याला जर आपण n कन्सिडर केलं तर n-1, जर तुम्हाला ऑलरेडी डीएसए वगैरे माहित असेल तर तुम्ही तिथे केला असेल बाबा, मॅक्स -1 स्टॅक. स्टॅक डिफाईन करताना हॅशटॅग डिफाईन, मायक्रो डिफाईन म्हटलं जातं त्याला. इट्स ओके, जाऊ दे, टेन्शन घेऊ नका. तर 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 आता विषय काय, मला प्रॉब्लेम काय आहे माहितीये का, मला असा अरे दिला आणि त्याला सांगितलं की बाबा ह्याच्यामध्ये जेवढे ऑड आहेत जेवढे इव्हन आहेत हे काढून दाखव. जर असं जर दाखव म्हटलं तर तुम्हाला काय करायचं हे आपण शेवटच्या लेक्चरमध्ये बघितलंय. ओके, त्यामुळे मला आय होप तुम्ही आधीच लेक्चर बघितलंय, काय विषय नाही. 2 पार्ट टाकले होते, हा आय थिंक तिसरा पार्ट आहे आपला. तर त्यामध्ये कसं करायचं होतं, पण आपल्याला फॉर लूपचा यूज करून हे प्रिंट कसं करायचं हे आधी दाखवलं तुम्हाला. मग आता मला काय करायचं माहितीये का, हे 4चे जे 5 आहेत ना एलिमेंट, त्या 5 एलिमेंटची बेरीज करायची, काउंट सॉरी सम करायचे. म्हणजे 4 अधिक 6 अधिक 5 अधिक 7 अधिक 8. मग असं जर असेल तर तुम्ही असंही करू शकता, A0 प्लस ए ऑफ 1, कुठे गेलं, प्लस ए ऑफ 2 प्लस ए ऑफ 3 प्लस ए ऑफ 4. ओके, असं जर केलं तरी चालतंय. मग इथं मी काय करणार, इंटीजर सम, ही सम असं कन्सिडर करू, सम मध्ये आले आणि इथं मी प्रिंट करू शकतोय की बाळा जी पण सम आल्या ना ती प्रिंट कर. प्रिंट ऑफ %d कॉमा सम. आता मी इथं समच्या पुढे %d च्या पुढे एक मेसेज लिहितो, टोटल समेशन इज टोटल सम इज. ओके, आता मी सेव्ह करतो आणि रन कोड करतो, तर इथं तुम्हाला दिसते बघा. सॉरी, समथिंग वेंट रॉंग, प्लीज रिफ्रेश द पेज अगेन, ट्राय. अरे का रे,
कट करतो कारण इंटरनेटचा इश्यू असेल आय थिंक. रिफ्रेश करतो त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आणि मी रन करतो. सापटाव झालं नाही तर काय म्हणताय. इंटिजर सम इज इक्वल टू ए ऑफ 0 ए ऑफ 1 2 3 नाही करू शकत म्हणताय. थांबा. सम इज अनडिक्लेअर्ड. ओके इथं राहिला सेमिकॉलन. कळलं का. बारक्या पोरांना चुका करायची नाही. आता डबल बघा ही तुमच्या प्रोसेसरवर डिपेंड आहे. ए इज अनडिक्लेअर्ड. आता कळलं आम्हाला विषय. त्यासाठी डोकं एकदम असं शांत ठेवायचं आणि बघा तुम्ही पहिल्यांदा शिकताय त्यामुळे आता जी माझ्याकडनं ज्या गोष्टी होत नाही का नाही हे तुमच्यासंग होतच असतात पण एकदम लाईटली घ्यायचं गेम सारखं. आता विषय बघा की मला तुम्हाला पण हेच करता आलं पाहिजे. आपण अरे काय घेतलाय ए डबल आर आणि 5 ओके आणि सम घेतोय आणि सम मध्ये काय करतो ए ऑफ 0 ए ऑफ 1. अरे हे काय आहे व्हॉट इज ए ते चापटावलं घे आपल्याला की तो अरे घेतलाय 5चा ए डबल आर आणि इथे ए घेतोयस काय. लाजा वाटायला पाहिजे इथं तर डबल ए डबल आर करणार नसेल तर वर तर ए करणार ओके. आणि मग या सगळ्यांची बेरीज होऊन सम मध्ये जाईल आणि मग इथं सम दावल 30. समजलं का सर तुम्ही चुकताय आम्हाला चुकत. ठीक आहे काही विषय नाही बरं. कसं असते माहिती आहे का जाऊ दे. आली सम आली. तर आता हे जे केलं होतं की एकदम 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 सोपी गोष्ट होती पण इथं जर मी 100 जर माझ्याकडे कंटेंट असते तर बाबा 36 असतं 54 असतं हे बाकी सगळ्या गोष्टी अशा असत्या आणि इथं जर बाबा 50 60 500 असतं तर तुम्ही हे कुठपर्यंत करणार असलं. ए ऑफ 1 जे आर 1 2 3 4 असं तिथपर्यंत करणार का नाही. मग काय करणार हे मी आधी बॅक घेतो सगळं ओके. मग आपण सांगितलेलं काय केलं तर फॉर लूप वापरलेलं बरोबर ना आपल्याला माहित होतं का फॉर लूप इंटिजर आय इज इक्वल टू 0 आय इज लेस दॅन कुठं ह्याच्यामध्ये जी आहे ती ओके लेस दॅन 5 आणि आय प्लस प्लस. आता हे लूप फिरणार आणि मग मी इथं काय करणार या सम मध्ये काय मिक्स करायचं मला हे सगळं मिक्स करायचं. मग मी काय करणार या सम मध्येच अरे ऑफ आय कसं होते सांगतो. टेन्शन घेणं ओके दमके ए हा ओके. आता ही काढून टाकतो. आता तुम्ही म्हणा सर काय केलं तुम्ही सम आणल्यास आलं कारण काय विषय केलायचा. आता सम पहिल्यांदा मी 0 घेतो 0 आहे म्हणून कळत. आता काय झालं नीट बघा माझ्याकडे 5 एलिमेंट तर होतं 5 एलिमेंट होतं 4 6 5 7 8 म्हणजे ए ऑफ 0 ला एक होता अरे ऑफ 1 ला एक होता अरे ऑफ 2 ला एक होता अरे ऑफ 3 आणि 4 असे होते बरोबर डन. आता मी एक फॉर लूप घेतलंय त्याची आय ची व्हॅल्यू 0 ने इनिशियलाइज केली काही विषय नाही ओके. आता आय 5 पर्यंत जाणार म्हणजे पहिल्यांदा 0 1 2 3 आणि 4 पर्यंत जाणार ओके. पण आता ह्यो आय जा 5 मध्ये आला त्याने चेक केलं 5 पेक्षा लहान आहे का आय यस 0 म्हणजे 5 पेक्षा लहान आहे. मग सम मध्ये काय मिक्स केलं ए आर आर ऑफ आय ची व्हॅल्यू किती आहे 0 म्हणजे 4 मिक्स केलं सम मध्ये 0 प्लस 4 किती झालं सम किती झालं आता 4 झालं ओके. समची व्हॅल्यू किती झाली तर 4 झाली. मग आता मी इथून बॅक पडलो नाही कारण इथून इथं जात असतो लूप आणि आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट केली जाते. मग आयची व्हॅल्यू आता 0 ची किती झाली 1 झाली ओके. मग 1 झाल्यानंतर पुन्हा चेक केली कंडिशन 5 पेक्षा लहान आहे का येस. पुन्हा ते आत आलं सम किती झाली आता 4 झाली. पुन्हा त्यामध्ये अरे ऑफ 1 किती आहे 6 आणि 4 किती झालं 10. ह्या समची व्हॅल्यू अपडेट झाली किती झाली आता 10 झाली. पुन्हा वर गेलं 2 झाल्यानंतर पुन्हा 5 पेक्षा लहान आहे येस. पुन्हा 6 5 मिक्स झालं 6 अधिक 4 10 आलं होतं त्यामध्ये पुन्हा 5 मिक्स झालं किती झालं 15 झालं असं म्हणून 7 झालं पुन्हा 8 झालं. हे सगळं मिक्स झाले आणि सम मध्ये फायनल व्हॅल्यू आली आणि मग फायनल आपल्याला इथं सम दिसली आणि इथं आता मात्र मी ओके इथं चुकून ब्रॅकेट पडले ओके आली सम इज इक्वल तर. आता तुम्ही म्हणणार सर इथं मी 70 केलं काय होणार करा 70 केल्यानंतर इथं 93 होणार काही विषय नाही ओके. आता तुम्ही म्हणणार सर प्रत्येक टायमाला इथं मिक्स झालेलं कसं मी आता ही सम का नाही ही सम किती एकदा प्रिंट करून दाखवतो. प्रिंट एफ म्हणजे लूप फिरताना काय करू % डी करतो
पर्सेंट डी आणि इथं मी समची व्हॅल्यू प्रिंट करतो. ओके, म्हणजे काय झाले रे, हे सम अपडेट झाल्या झाल्या प्रिंट झाल्या. इथं स्लॅश टी करतो म्हणजे एकाखाली एक येईल, किंवा स्लॅश टी म्हणजे समोरासमोर येईल. बरोबर. आता इथं पहिल्यांदा 4 होणार, पुन्हा 6 4 10 होणार, पुन्हा 6 4 10 5 15 होणार, पुन्हा 6 4 10 15 15 70 येणार. हे सगळं वळीने प्रिंट होणार बघा. 4 6 4 10 6 4 10 6 5 15 6 अधिक 4 अधिक 5 अधिक 70 85 6 अधिक 4 6 अधिक 4 अधिक 6 अधिक 5 अधिक 70 अधिक 8 किती झालं 93. हे एवढं इथं प्रिंट केलं यानं, आणि लूप मधनं बाहेर पडल्यावर टोटल यानं प्रिंट केलं 93. समजलंच ना आता काय विषय. अधिक 10 अधिक 15 अधिक 83 अधिक हे असं इथं दाखवलेलं आहे. आणि मग हे झाले. अशा प्रकारे आपण कुठल्याही अरेची, आता तुम्ही इथं 7 8 9 आणि पुन्हा 6 घेतो, किती झाली टोटल रे, इथं आपली 5 5 आणि 4 9 झाली. मग इथं मला किती लिहिलं लागणार, 9 लिहिलं लागणार. 9 1 2 3 4 5 6 7 8 9 डन. आणि मग इथं मला किती लिहिलं लागणार, 9 लिहिलं लागणार. आणि अशा प्रकारे ह्या 9 जणांची बेरीज किती येणार, 123 येणार. ओके, तर अशा प्रकारे आपण कुठल्याही अरेची समेशन जर काढायला सांगितली तर अशी आपण समेशन काढू शकतो. म्हणजे ऍडिशन करू शकतो प्रत्येक एलिमेंटची. सगळे एलिमेंट हे इंटिजरच आहे, आणि सेम एलिमेंटची, सेम डेटा टाईपच्या एलिमेंटचे कलेक्शन म्हणजेच काय, अरे. अशा प्रकारे हे समेशन असतं. तर आय होप तुम्हाला हा प्रोग्राम समजला असेल. प्रॅक्टिस करा, काय विषय नाही. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघतो की ह्याच्यामध्ये काउंट कसा करायचा, की किती आहे ती काउंट. म्हणजे एखाद्यानं जर दिलं ना की बाबा काय काय दिलं, तर एखाद्याने अरे दिला आणि अरेमध्ये जर विचारले की बाबा ह्याच्यामध्ये 7 न भाग जाणाऱ्या संख्या किती येत्या, 2 न भाग जाणाऱ्या संख्या किती येत्या, सम संख्या किती येत्या, नंबर ऑफ क्वांटिटी क्वांटिटी विचारले, क्वांटिटी विचारले. ओके, तर अशा प्रकारे आपण ह्याच्यामध्ये करू शकतोय. आय होप तुम्हाला समजलं असेल. समजलं नसेल तर टेन्शन घेऊ नका, स्क्रीनशॉट करून घेऊन घ्या, टाच करून स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. आणि भेटू पुन्हा अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राला पाठवा, जे पण कोणी कम्प्युटर सायन्स वगैरे आता आता नवीन नवीन शिकायला लागले ना, त्याला हे सांग, सांगतो नका. बाय बाय.